ह्या गोष्टी ज्याही करतोय, तर त्या मित्रांनो कळत न कळत कळत न कळत असं आहे का आपल्याला असं वाटतंय की बाबा हे 100% काहीतरी आहे, कारण की बऱ्याचशा लोकांचा विश्वास डळमळलेला आहे. परंतु मित्रांनो, विश्वास ज्याही ठिकाणी विश्वास आपण ठेवतो ना, तो 100% असला पाहिजे. कारण या भूतलावरती एकच सर्वात मोठी गोष्ट आहे, ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जिथे काम करतं, जिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन एकदम पॉवरफुल असतं आपल्या मना आपल्या याच्यामध्ये, आपल्या जे काही मनुष्य जातीमध्ये एक अंतर्मन आणि एक बाह्यमन अशी दोन मन असतात. ऍट अ टाइम दोन मन काम करतात. जर कधी अंतर्मन आणि बाह्यमन, अंतर्मन आणि बाह्यमन हे जर कधी समजा तुमचं तुमच्या ताब्यामध्ये असेल, हे बघा, बाह्यमन जे आहे ते शेवटी सगळ्या सराउंडिंगचा विचार करून घेतलेले निर्णय असतात. आणि अंतर्मन जे आहे, अंतर्मन हे खऱ्या परिस्थितीवर तुम्हाला घेतलेला जो काही विचार असतो त्यावर तुम्हाला ते मत प्रदर्शित करत असतो. म्हणजे काय अंतर्मन, आपण त्याला काय सब कॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड, सब कॉन्शियस माइंड, जर कधी कॉन्शियस माइंड मध्ये एखादी गोष्ट सेट झाली आणि ती सबकॉन्शियस माइंड मध्ये सेट व्हायला तुम्हाला वेळ लागतो. कारण की ही जी आहे, कारण एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जर विश्वास 100% बसला, तर मित्रांनो तुम्हाला कोणतीच ताकद, अपडेशन, अमाऊंट किंवा त्यामध्ये होणारे काही चेंज हे तुम्हाला अडवू शकत नाही. कारण की इथं एकच विषय आहे, तो म्हणजे तुम्हाला इथं खूप मोठा विश्वास ठेवावा लागतो. कारण विश्वास का ठेवायचा आहे, तुम्हाला सर काय विश्वास ठेवायचा, आम्ही तर पैसे लावले इथे, त्यानंतर आम्ही पैसे लावून देत ना सर, दररोज मिटिंग घेताय, आम्ही दररोज 7:55 मिटिंग ऐकतो, 9:30 मीटिंग ऐकतो, आणि सगळं तुमचं खरं आहे. वेगवेगळे युट्यूबला युट्यूबरचे व्हिडिओ आपण ऐकतो. परंतु मित्रांनो, जो विश्वास आहे, जो विश्वास जर विश्वास, हे बघा, कोणत्याही प्रोजेक्टवर, म्हणजे मला असं वाटतं, आता मला माहित नाही तुम्हाला काय वाटतं, परंतु मला असं वाटतं कोणत्याही प्रोजेक्टवर तुम्ही ज्यावेळेस 100% इथून विश्वास ठेवता ना, तर तुम्हाला 100% रिझल्ट कसा आले. कारण की या ब्रह्मांडामध्ये जी ईश्वरी शक्ती काम करते, कोणी देव बघितलाय का हो? म्हणजे तुम्ही लिटरली एक चांगला विचार करा, गेल्या म्हणजे 10 दशकांपासून ते 100 दशकांपासून कोणी देव बघितलाय? आतापर्यंत कोणाकडे प्रमाण नाही. पण तुम्ही विचार करा ना, एक अशी शक्ती आहे की जी शक्ती 100% काम करते. ज्या शक्तीवर 100% शक्तीवर काम करून तुम्ही विचार करा, हे ब्रह्मांड चालतंय, पाऊस होतोय, ऊन पडतोय, थंडी वाजते, सगळे सीझन बरोबर चालू असते. म्हणजे काहीतरी शक्ती आहे, अशी एक सूक्ष्म शक्ती आहे की जी तुमच्या सराउंडिंग मध्ये काम करत असते, तुमचे काम ते होत असते. तर मग हा जो विश्वास आहे या शक्तीमधूनच निर्माण होतो. आणि ही जी शक्ती ज्यावेळेस तुम्हाला मिळते, ही शक्ती ज्यावेळेस तुमच्यामध्ये अंतर्धान पावते, तर ही जी शक्ती आहे ती शक्ती मेटाफोर्स, आणि ती शक्ती तुम्ही मेटाफोर्स लावणं गरजेचं आहे. कारण की मेटाफोर्स हा एक खूप मोठी इकोसिस्टम आहे, की जी इकोसिस्टम तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये बघा, आपण जर एखाद्या प्रोजेक्टवर, एखाद्या ठिकाणी एखाद्या जॉब करत असाल, सर्व्हिस असेल, किंवा तुम्ही जे बिझनेस करत असाल, किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असेल, तुम्हाला जे पेमेंट मिळत असेल, मित्रांनो, 58 वर्षाचं होईपर्यंत माणसाला 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी रुपये मिळायला जर 58 वर्ष द्यावे. 58 वर्ष म्हणजे तुमचे जॉबला लागल्यापासून पुढचे 58 वर्ष, म्हणजे सरासरी ऍव्हरेज धरणार 35, 40, 38 वर्ष सर्व्हिस त्या व्यक्तीची होते. आणि ती जी सर्व्हिस त्याची होते तेवढी वर्ष द्यावे लागतात, त्यावेळेस त्याला करोड गेली करोड. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला वर्षभरामध्ये इथं करोड रुपये मिळू शकतात, 6 महिन्यामध्ये करोड रुपये मिळू शकतात, एका महिन्यात करोड रुपये मिळू शकतात, एका दिवसामध्ये सुद्धा करोड रुपये मिळू शकतात. कारण की हे काही एक्झाम्पल राहिलेलं नाही, हे ऍक्च्युली प्रूव्हन झालेलं आहे. मग मित्रांनो, इथे किती विश्वास ठेवला पाहिजे हे तुम्ही ठरवा, हे मी नाही सांगत. इथं विश्वास तुम्हाला 100% नाही, 1000% विश्वास ठेवा, येस, ही माझी कंपनी आहे, हा माझा प्रोजेक्ट आहे, आणि हा प्रोजेक्ट 100% मिस्टर लाडोंनी जो लावलाय, तो या भारताला, या जगाला पूर्ण आर्थिक समृद्धी देण्यासाठी लावला आहे. आणि 100% मी जसा आर्थिक समृद्ध झालो आहे, अशा पद्धतीने लाखो कुटुंब, हजारो कुटुंब माझ्या माध्यमातून आर्थिक समृद्धी व्हावी, आर्थिक समृद्धीकडे जावे, त्यांची गाडी, बंगला हे स्वप्न त्यांची पूर्ण व्हावी, यासाठी मी काम करतोय. तर मी तिथे मी 100% विश्वास, आणि ज्यावेळेस 100% विश्वास तुम्ही मित्रांनो द्याल, तर तुम्हाला 100% रिझल्ट असेल. कारण की हे ब्रह्मांड जे आहे, ते ब्रह्मांड सगळं तुमच्यावर अवलंबून, हे ब्रह्मांड जे सगळं आहे ते तुमच्यावरच आहे. म्हणजे ज्याही गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टी घडतात, वाईट गोष्टी घडतात, त्या सगळ्या तुमच्यामुळे, असं मला वाटतं. कारण तुम्हाला सांगतो, घरामध्ये तुम्ही एखाद्या दिवशी तुमच्या बायकोशी प्रेमाने बोलून घराच्या बाहेर पडा, मित्रांनो, पूर्ण दिवस तुमचा खूप भारी आणि सुंदर गेलेला. पण एखाद्या दिवसात तुम्ही घरामध्ये बाहेर पडताना कटकट करून निघा,
तुम्हाला पूर्ण दिवस हा खराब गेला. त्याचं कारण असं का तुमच्या अंतर्मनामध्ये एक गोष्ट सेट झालीये, कारण तुम्ही निघतानाच तुमचं जे आहेत ना, तुमचं मेकॅनिझम बिघडलंय आणि ते मेकॅनिझम दिवसभर पूर्ण दिवस तुमचा बिघडवतो. सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला इथं विश्वास ठेवणं गरजेचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला 100% लाख रुपये असेल, 10 लाख रुपये असेल, 1 करोड रुपये असेल, 2 करोड रुपये असेल, 10 करोड रुपये असेल, तुमचं जे स्वप्न असेल, जे असेल. आता प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतील, प्रत्येकाचा जो काही डायग्राम आहे तो त्याने आखलेला असेल आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याची स्वप्न ठरवलेली असतील, प्रत्येकानं प्रत्येकाच्या प्रोजेक्टची कामं ठरवलेली असतील. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला 100% सक्सेस मिळणारे, विश्वास मिळणारे आणि 100% या प्रोजेक्टच्या माध्यमातून करोडपती बनणार. त्यासाठी विश्वास. मग मित्रांनो, ही जी सिस्टम येणाऱ्या कालावधीमध्ये काय काय बदल होणार आहे, तर मेटाफोर्स मध्ये अनेक बदल असतील मित्रांनो. कारण की ही 12 ते 15 प्रोजेक्टची जी शृंखला आहे, ही शृंखला तुम्हाला भरपूर काही अशा गोष्टी देणार आहे का ती त्यामध्ये एकदम म्हणजे तुमच्या इमॅजिनेशनच्या, तुमच्या विचारांच्या पलीकडे लाडू काम. मग ते का असं का वाटतं तुम्हाला की मिस्टर लाडोंवर एवढा विश्वास का आहे? का मित्रांनो, त्या व्यक्तीने 13 वर्ष मायक्रोसॉफ्ट मध्ये काम केलंय आणि मायक्रोसॉफ्ट ही अशी कंपनी आहे का आजच्या मितीला पूर्ण जग चालतं. आणि त्यावर जे आहे, आज तुम्ही विचार करा का ज्याची कंपनी आहे बिल गेट्स, म्हणजे तुम्ही विचारा पहिले जे पूर्ण जगभरामध्ये जे 10 लोक, जे 10 लोक आहे की जे सर्वात आर्थिक संपन्न आहे, त्या लोकांमध्ये नाव गणलं जातं ते बिल गेट्स. आणि त्यांची ही जी मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, तर त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 13 वर्ष ज्या व्यक्तीने काम केलंय मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट म्हणजे ही अशी कंपनी किंवा असा काही प्रोजेक्ट आहे का ज्यामध्ये तुम्ही तुमचं लाईफ पूर्ण टेक्निकल व्हाल, तुम्ही पूर्ण टेक्निकल. कारण की आजचं जग जे आहे ना मित्रांनो, बघा दिवसभरामध्ये किंवा पूर्ण याच्यामध्ये मी दिवसभरामध्ये काही ना काही शिकत असतो. दिवसभरामध्ये मला नवीन काही नॉलेज आणि त्या नॉलेज मधून मी काहीतरी पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं तर मला असं वाटतं की नाही यार, ह्या माणसाला वेगळं नॉलेज असतं. कारण की प्रत्येक माणूस भगवंतानं जो बनवलाय ना मित्रांनो, हा अप्रतिम आहे. कारण या भूतलावरती भगवंतानं पाठवलेली एकही गोष्ट विनाकारण पाठवलेली नाही, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहिती, परंतु जी गोष्ट महत्वपूर्ण पाठवली आहे, ती गोष्ट त्याने जर कधी महत्वपूर्ण वाटून घेतली तर 100% त्या व्यक्तीला वाटेल की माझा जन्म हा 100% करोडपती बनण्यासाठी झालाय, माझा जन्म 100% सामाजिक काम करण्यासाठी झालाय, माझा जन्म हा 100% समाजातील सर्व दुःख दरिद्र घालवण्यासाठी झालाय. यासाठी जर तुम्ही विचार केला, बघा तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही सामाजिक काम करा. तुमच्याकडे जर कधी समजा आर्थिक गुणवत्ता चांगली असेल तर तुम्ही पैसे वाटा. मी तर म्हणतो ना, अशी लोक इथून जन्माला आली पाहिजे, अशी लोक आली पाहिजे का ज्यांच्या ज्यांच्या पैशाच्या अडचणी आहेत. मित्रांनो, तुम्ही विचार करा, मी तुम्हाला भेटलो, तुमची अडचण आहे आणि तुम्ही सांगितलं की सर अशी अडचण आहे, किंवा मी एखाद्या शाळेला भेट दिली, एखाद्या हॉस्पिटलला भेट दिली किंवा एखाद्या कुठेतरी भेट दिली आणि मला असं वाटलं की तुम्हाला यांना मदतीची गरज आहे. मी अचानक कुणाला तरी काहीतरी एक सर्टन अमाऊंट 50,000 लाख रुपये 1.5 लाख रुपये ज्यावेळेस समोरच्याला देतो आणि ती देण्याची जी भावना असते ना मित्रांनो, ती खूप अप्रतिम असते. ती देण्याची भावना तुमच्यामध्ये तेव्हाच येईल जेव्हा तुमच्याकडे अफाट पैसा असेल. मग अफाट पैसा कुठून येईल, तो तुम्हाला मेटाफोर्स. जर तुमच्याकडे अजून बी अदर सोर्स असतील तर बिलकुल कमवा मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. कारण मित्रांनो हे बघा, कमी पैसे लावून जास्त पैसे कमवणं हे सर्वात सुप्रीम आणि सर्वात सुंदर काम आहे, ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. कारण माझ्या दृष्टीने नेटवर्क मार्केटिंग हा जगात सगळ्यात सुंदर आणि व्यवसाय आहे, ज्या व्यवसायामध्ये खूप कमीत कमी अमाऊंट लावून खूप मोठे पैसे आपण करू शकतो आणि खूप लोकांना रोजगार देऊ शकतो, असं मला वाटतं. आणि जो काही रोजगार मी देऊ शकतो तो अतिशय अप्रतिम असतो. कारण की ती लोक माझ्यासाठी एकदम माझ्याबद्दल एकदम सॅटिस्फाईड असतात, ती लोक माझ्याशी एकदम एकनिष्ठ असतात, ती लोक माझ्या विश्वासाला पूर्ण पात्र झालेली असतात आणि त्यांच्यासाठी मला सगळं काही जे काही करायला लागतं ते माझ्यासाठी अप्रतिम असतं. तर हे जे आहे हे या मेटाफोरच्या माध्यमातून मित्रांनो. मग मेटाफोर्स का? कारण मेटाफोर्स हा असा प्रोजेक्ट आहे की मित्रांनो कधी बंद होणार, कारण की बंद होण्याचे काही चान्सेस नाही. कारण जेवढ्या काही त्रुटी होत्या ना, त्या त्रुटी सगळ्या गेलेल्या आहेत. कारण इथं कोणत्याही बंद होण्याच्या, कारण की ब्लॉकचेन ही सिस्टम जशी आली 2009 पासून, जी काही सिस्टम पूर्ण मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे मित्रांनो, हळूहळू लोक क्रिप्टोकडे वळत चालली, हळूहळू लोक क्रिप्टोचं नॉलेज एकमेकाला देत चालले, हळूहळू लोक क्रिप्टोमध्ये क्रिप्टोमय होत चालले. येत आहे लक्षात. 2019 नंतर तुम्ही मार्क करा, ट्रेडर वाढले, फॉरेक्स ट्रेडर असतील, इंडियन मार्केटचे ट्रेडर असतील, ट्रेडर वाढले. परंतु कधी वाढले? 2019 नंतर. कधी कळालं? त्यावेळेस लॉकडाऊन लागलं. तुम्ही विचार करा, घरामध्ये बसून काय करायचं, ट्रेडिंग करायचं कसं करायचं, ऑनलाईन शिकायचं कसं, ऑनलाईन शिकायचं कसं, झूमच्या माध्यमातून.
किंवा गुगल मीटच्या माध्यमातून. मित्रांनो, हे जे झूम हे जे माध्यम आहे ना, हे समजून घ्या. तुम्हाला सांगतो ना का ह्या व्यवसायामध्ये जर झूमचं महत्व तुम्हाला कळालं तर भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही दुसरी गोष्ट करण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही व्यक्तीला पर्सनल भेटण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला पर्सनल जाऊन भेटून मीटिंग करण्याची गरज पडणार नाही. अशी म्हणजे झूम मीटिंग आहे. झूम मीटिंगच्या माध्यमातून मित्रांनो लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये लोकांना आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरामध्ये बसून अतिशय सुंदर आणि टापटीपपणे लाखो रुपये करोडो रुपये कमवू शकतात. हे आकलन लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मित्रांनो लोकांना. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे का येणारा काळ बघा, येणारी वेळ बघा आणि येणाऱ्या वेळेनुसार बदला. फक्त तुम्ही झूमचा फायदा घेताय तुम्ही चांगल्या प्रकारे, पण अजून घ्या. कारण मित्रांनो आपल्या मीटिंगमध्ये सन्माननीय इंगळे सर असतील, सन्माननीय पाटील सर असतील, सन्माननीय आनप सर असतील, सन्माननीय विके सर असतील, बाकीची जी सर्व मंडळी, जेवढे काही वरिष्ठ मंडळी आहे, जेवढे काही लीडर्स मंडळी आहे, मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने बरं का प्रत्येकाने प्रांजळपणे एक 2-2 लोक, 3-3 लोक, 5-5 लोक त्या मीटिंगला बसवण्याचा प्रयत्न जर केला तर मित्रांनो ही मीटिंग मल्टिप्लाय होईल. आज जे आपले काही 30, 35, 40, 42 वर राहतात, तुम्ही विचार करा एका व्यक्तीने 45x5 करा, किती लोक होता? 4-25 200 लोक होतात. पेड होऊन जाईल मीटिंग. येते लक्षात? झूम ही पेड करावी लागते नंतर 100च्या वर आकडा. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, जी लोक आज मेहनत करतायत तुमच्यासाठी, तुम्हाला सक्सेस करण्यासाठी, तुम्हाला पैसा कमवून देण्यासाठी, त्यांच्या कष्टाची जाणीव. मित्रांनो मला असं म्हणजे बऱ्याच वेळेस वाटतं अपलाईन म्हणजे काय, आपला काही भाड्याचं बिल वाईट नका वाटून घेऊ. अपलाईन म्हणजे अशी एक सपोर्ट सिस्टम आहे का जी तुम्हाला 100% सक्सेस करण्यासाठी उभी असलेली अशी एक ताकद, जी ताकद सदैव तुमच्यासाठी उभी असते. मित्रांनो बाप, भाऊ, बहीण, मित्र ही सगळी नाती जी आहे ना कुठंतरी बॅरिगेट मार्क करा म्हणजे केले असेल तुम्हाला, म्हणजे कदाचित बॅरिगेट्स आहे. इथं बॅरिगेट्स नाही. अपलाईन ही अशी व्यक्ती आहे का जी अपलाईन तुम्हाला बघा सकाळी गाडीत घेण्यापासून, डिझेल भरण्यापासून, तुमचा दिवसभराचा नाश्ता पाणी चहा जेवण, त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचेपर्यंत जी व्यक्ती काळजी करते आणि जी व्यक्ती अप्रतिम तुमच्या सुखदुःखामध्ये साथ देते, अशा व्यक्तीचं नाव अपलाईन. मग ती अपलाईन जी आहे जर तुमच्यासाठी एवढी झटते तर मित्रांनो तुम्हाला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटेल की बाबा डॉक्टर काही बोलताय, डॉक्टर काही सांगताय, पण मित्रांनो तुम्हाला मी मजाक नाही सांगत. जर कधी अपलाईनची कदर तुम्ही, अपलाईन तुमची 100% कदर. कारण अपलाईनची कदर करणं म्हणजे काय करणं, तुम्ही दिवसभरामध्ये 2 लोकांना कॉल करा आणि दिवसभरांना उचलून त्या झूम मीटिंग मध्ये आणा. आता बघा 45 लोक जर आज आपल्या झूम मीटिंगला असतील, 35 किती असतील माहित नाही, किती असतील बघा. आनप सर किती किती लोक आहे आज? आज 41. आनप सर आहे का? हो हो 41. 41 41 लोक. 41 लोकांनी जर मित्रांनो 2-2 लोक आणले माझ्या सगळं, 41 लोकांनी जर कधी 2-2 लोक आणले तर मित्रांनो 82 लोक. 41 लोकांनी जर 5-5 लोक आणले तर 4-5-20 मित्रांनो 200+ लोक. सांगायचं तात्पर्य काय आहे की आपली झूम मीटिंग फुल व्हायला वेळ लागणार नाही. तर हा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण हे बघा प्रत्येकानं मार्क करणं गरजेचं आहे. नुसतं झूम मीटिंग मध्ये येणं बसणं नॉलेज घेणं गरजेचं नाही. ते नॉलेज तुम्हाला वाटावं बी लागणार आहे आणि ते नॉलेज जर तुम्ही वाटलं तर 100% येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला करोड रुपये मिळाले आणि करोड रुपये मिळावे ते कसे, ते असे का मित्रांनो डॉलरच्या स्वरूपात. मित्रांनो तुम्हाला 1-1 रुपये गोळा नाही करायचा, 1000 रुपयाने गोळा नाही करायचा, डॉलरच्या स्वरूपात. $1 म्हणजे किती? 90 रुपये. $1 म्हणजे किती? 92 रुपये. $1 म्हणजे किती? 95 रुपये. किंमत वाढते. मित्रांनो तुम्ही विचार करा का लाईफ कसं असलं पाहिजे का मित्रांनो डॉलरच्या स्वरूपामध्ये पैसे आले पाहिजे. आणि ज्यावेळी डॉलरच्या स्वरूपामध्ये येतात ना मित्रांनो ते खूप मोठे वाटतात. तुम्ही विचार करा जर कधी तुम्हाला $1,00,000 मिळाले, $1,00,000 नाही मिळाले, 92 लाख रुपये. मग तुम्ही विचार करा $1,00,000 जर कधी तुम्ही डॉलर मध्ये कमवले तर मग तुम्ही करोडपती झाले ना मित्रांनो. तर आपण 1 करोड कमवण्यापेक्षा 1 करोड तर आपण $1,00,000 कमूया ना. किती छोटा वाटतो दाखला. बघा तुम्ही $1,00,000 सर $1,00,000 पाठवा.
म्हणजे असं मला कोणतरी म्हटलं पाहिजे फ्युचरमध्ये, असं मला असं वाटतं. सर $1,00,000 पाठवा. मित्रांनो, 1 करोड पाठवायला तरी ताकद लागते. 1 करोड पाठवायला तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. $1,00,000 पाठवायला अजिबात परमिशन नाही. 1 सेकंदामध्ये $1,00,000 म्हणजे तुम्ही डॉक्टरला फोन केला आणि फोन केल्यानंतर 5 मिनिटामध्ये तुमच्या वॅलेटला, तुमच्या बायनान्सला, तुमच्या वजिरेक्सला, तुमच्या ट्रस्टला, तुमच्या टोकन पॉकेटला, तुमच्या मेटामास्कला $1,00,000 सेंड. किती भारी. जगातलं कोणतं दुःखच राहणार. आणि ज्यावेळेस जगातलं कोणतं दुःख राहणार मित्रांनो, खूप भारी. म्हणजे असं वाटतं ना, $10,000 पाठवले तुम्हाला, $1,00,000 तुम्हाला पाठवले, $2,00,000 तुम्हाला पाठवले, $5,00,000. बघा ना किती पैसे मोठे. पैसे किती मोठे, पण मी तुम्हाला छोटे करून टाकले. पैशाची किंमत जी आहे तुम्हाला असं वाटेल. तुम्ही असं बोलायला शिका, का सर मला $1,00,000 पाठवा, सर मला $10,000 पाठवा. मित्रांनो, लाईफ जे आहेत ना असं जगा का ज्या जगण्याला म्हणजे फुल एन्जॉय जगा. आणि ज्यावेळेस तुम्ही असं एन्जॉयमेंट घेता ना, म्हणजे मजा घेता, त्या पैशाची मजा घेता, त्या लाईफस्टाईलची मजा घेता, तर मित्रांनो लाईफ खूप सुंदर आहे. एवढं सुंदर आहे की त्या सुंदरतेची परिभाषा. आणि ती सुंदर लाईफ जर तुम्हाला प्रॉपर जगायची असेल मित्रांनो, पैसा. कारण मित्रांनो ह्या जगामध्ये पैशाच्या काहीच नाही असं मला वाटतं. कारण की बघा, पैसा आला म्हणजे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. 10% प्रॉब्लेम जे आहे, जे काही 100% जे प्रॉब्लेम आहे लोकांचे, त्यामध्ये 90% पैसा कमी. आणि 10%च प्रॉब्लेम असे आहे का जे तुमच्यावाल्या सलोख्यानं, मित्रत्वाने, रिलेशनने दूर होत. असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही. परंतु तुम्ही पैसा कमवा, एवढा पैसा कमवा ना मित्रांनो, कोणत्याही नातेवाईकाचा, रिलेटिव्हचा फोन आला ना, का सर मला एवढे पैसे पाठवा, नाही हा शब्द निघाला नाही पाहिजे. आणि हा जोपर्यंत आपल्याकडून निघणार नाही हा शब्द मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला पैसे कमवा. मी माझ्यासाठी प्रांजळपणे सांगतो. कारण आपल्याला एवढं मोठं व्हायचंय, एवढं मोठं व्हायचंय, तर आपल्याला कोणत्याही आपल्या नातेवाईकाचा, मित्रमंडळीचा फोन आल्या घरीच आपण म्हटलं पाहिजे, किती पाहिजे, हा भाऊ किती, अच्छा $1,00,000 पाहिजे, ठीक आहे ठीक आहे, 20 पाठव, तुला काही टेन्शन नको घेऊ, ते 20 नंतर तुम्हाला दे, रिलॅक्स चालू होऊ दे. म्हणजे ही स्थिती आपल्याला मित्रांनो आणायची आहे. आणि ही स्थिती आणायची असेल तुम्हाला डिवोशन द्यावं लागेल. आणि डिवोशन जर द्यायचं असेल तर तुम्हाला इथं विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवायचा असेल तर तुम्हाला इथं प्रॉपर दररोज झूमला 2, 3, 4, 5, 10 लोक आणून बसवली. आणि ही लोक तुम्ही आणून बसवली तर मित्रांनो, मी तुम्हाला नॉलेज द्यायला पूर्णतः बांधील आहे. कारण मित्रांनो, आपण मिळून सगळ्या काही गोष्टी करायच्या. पैसे बी मिळून कमवायचे, आपले स्लॉट बी मिळून बाय करायचे, युनाइट वरचे टियर बी आपल्याला मिळून बाय करायचे, मिळून आपल्याला बीट फोर्स खरेदी करायचे, मिळून आपल्याला मेटाफोर्स कमवायचे, फोर्स कॉइन कमवायचे, मिळून आपल्याला ज्या काही गोष्टीचे, कंपनीचे काही नवीन नवीन प्रोजेक्ट यायचे, ते मिळून आपल्याला सगळं. आणि जर मिळून कमवायचे, तुमची ताकद मला माहिती आहे, तुम्ही मला बरोबर पाहिजे, तुम्ही मला त्या ताकदीनं बरोबर. कारण की तुमच्या आतमधला जो आहे, तो आतमधला जो जो असा आपण ज्याला म्हणतो यस मला करायचंय, आणि तो आतमधून आला पाहिजे. आणि तो आतमधून आला ना मित्रांनो, 100% तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये करोडपती झाले.